आपल्याला बघितलेत. आज बोईसर मध्ये इकडे जो संघ विजय होईल ना, तो तिसरा संघ आपल्याला बघायला मिळेल. ऑनर असतील ते संघ खेळू शकतात. आणि समजा काही संघाची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या संघातले 3-3 खेळाडू आलेले नाही, 4-4 खेळाडू आले नाहीत, तर त्यांना मग आपण कसं करावं, आयोजकाची विचारविनिमय करा. आणि माझी इच्छा आहे की शक्यतो असेल तर बघूया कशा पद्धतीने. काय जबरदस्त मॅच आपण बघितली. सहकार 11 संघाच्या हातात तोंडातला घास खेचून गेला. भन्नाट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवातीला वाटलं की हा संघ विजयी होईल, पण खऱ्या अर्थाने कागदावर अप्रतिम दर्जेदार मोठा संघ बघायला मिळतोय. अनेक महाराष्ट्रातले तारे सितारे असे खेळाडू बघायला मिळतात. दादा स्कोरिंग आहे ना, 2 मिनिटं आहे ना. एक मिनिट थांबा. चला, आहेत. यस ऑन. 3 धावचा गोलंदाज बघायला मिळतो. पहिला चेंडू कव्हरच्या रिझन जातो. 1 धाव बघायला मिळतो. चेंडूला शॉट शॉट करता निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. वाट क्रिकेट शॉट जबरदस्त क्षेत्रक्षेत्र केलं गेलं. गुड थ्रो, गुड फिल्डिंग, फुटवरचा चांगला उपयोग केला. शेवटच्या क्षणापर्यंत धावत राहिले. चेंडूला बाउंड्रीच्या आतमध्ये रोखलं गेलं आणि 2 धावांनी खातं खोललं. चुनू नावाचा डावखोरा अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच बोईसर प्रीमियर आज दुसरा दिवस आपण इथे बघत आहात. पुन्हा एकदा जतीन, वा हा हा, काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर तुम्हाला इन स्विंग म्हणजे हा खरं आउट बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. संतोष ठाकूर मॅन फॉर्म आलेवाडीचा सुपुत्र तुम्हाला बघायला मिळतो. ज्या वडिलांनी देखील अमेराच्या काळामध्ये एमआरआय चेंडूच्या काळामध्ये जबरदस्त बॅटिंग आणि फिल्डिंग करताना आपण पाहिलं. हो, इथे बघा ऑफस्टोच्या बाहेरचा चेंडू रूम बघून कव्हरच्या रिझनला चेंडू गेला. धावपता चान्स थ्रो बघायला मिळतोय का. थोडीशी फ्लपिंग झाली. इथे बघा खूप चांगल्या पैकी गोलंदाजी हाताळताना आपण गोलंदाजाला बघत आहात. जतीन नावचा गोलंदाज आलेवाडी गावचा सुपुत्र म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. कालच्या दिवसात आपण आलेवाडीचा संघ क्वालिफाईड होताना बघितला. निशान 11 आलेवाडी. जबरदस्त एक्सपिरियन्स तिथे बघायला मिळाला तुम्हाला. महेश राऊत यांच्याकडनं पाहायला मिळालं. भागेश जबरदस्त गोलंदाजी त्यांच्याकडनं देखील बघायला मिळाली. ते बाकी गडी बाद. हा चला, बॅटर घाई करा प्लीज. डकआउट होऊन निघणे गरजेचं आहे. 38 सर्कलचे नियम आहेत, कृपया लक्ष ठेवा. बघा ह्या गोष्टी मला वाटतं तुम्ही एवढं मोठं क्रिकेट खेळतात, तुम्हाला संपूर्ण माहिती असेल. डकआउट म्हणून लवकर निघायचं. 38 सर्कलचे नियम आहे. आता नुकती जी कोसमाई चषक झाली ना, तिकडे असा नियम होता. 38 मध्ये असेल पण तुम्हाला निघायला पाहिजे. क्रिकेट रूल्स, घरातील टीम असू द्या, कोणती टीम असू द्या, तिकडे 38 मध्ये खेळाडू यायच्या आज हा खेळाडू आतमध्ये जायला पाहिजे. हे प्रॉपर रूल तिकडे आम्हाला बघायला मिळाले. जबरदस्त आयोजन. कोसमाई चषकाचं जेवढं कौतुक करावं. बघा, भावेश पवार सारखे मोठमोठे खेळाडू नियमाचं पालन करतात. त्याचा गुड प्लेअर, त्याच्याविषयी शंकाच नाहीये. त्याची इंटरव्ह्यू घेतला आणि काय त्याने इंटरव्ह्यू सांगितले की सुरुवातीच्या काळात मी कसं जर्क होतो, माझ्यावर कसं ऑब्जेक्टिव्ह घ्यायचं, कसं इम्प्रुव्हमेंट केलं हे बघायला मिळालं. असे अनेक अनेक मोठमोठे खेळ तुम्हाला बघायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी जतीन हाताळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. ऑफ साईड ऑफ स्टॉम्प. जबरदस्त विकेट किपीच्या पाठीमागे अनुभवाची सिदोरी मांडताना अफलातून स्वप्नील घरात तुम्हाला बघायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वंदे मातरम क्रिकेट प्रणाली आयोजित आपण भव्य डे नाईट स्पर्धा बघणार आहोत. एप्रिल किंवा मे महिन्यात तुम्हाला बघा डेट येईल. आम्ही तुमच्या इथे पोहोचू. बॅटरचं नाव सांगा. ओके, विशाल मयेकर आहे तो. यस, दाढी वाढवून ओळखता येत नाहीये. विशाल मयेकर नावाचा जबरदस्त पहिल्या षटक हाताळण्याने फक्त धावसंख्या झाली ती 2. डीजे आहेत का, डीजे ऑपरेटर? हा घ्या, डीजे गात घ्या.
धन्यवाद डीजे. डीजे तारपा घ्या ना. बिरसा मुंडा असताना तारपा होणार नाही असं कधी होऊन देऊ नका. या बिरसा मुंडांचं जेवढं नाव घ्यावं, खऱ्या अर्थाने समाज सुधारक, समाजासाठी झटणारा, आदिवासी समाजाच्या दैवतापेक्षा मोठी उपमा ज्यांना दिली गेली ते बिरसा मुंडा. बिरसा मुंडाची एक प्रतिमा तुम्हाला खैरा फाटकच्या मैदानावर बघायला मिळते. बिरसा मुंडा खैरा फाटक मैदान या नावाने आकारलं जाते. जबरदस्त काय गोलंदाजी केलाय. पहिल्या षटकात धावा निघाल्या तर 2 जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. यावर्षी वेगळा रूप बदलला गेला. पूर्वीच्या काळात असं म्हणायचं की बेटेगावमध्ये जायचं आणि षटकाची आतषबाजी करायची, पण कुठेतरी माणूस युक्तीपेक्षा युक्ती वापरतो तसं बघायला मिळालं. एक काय नाही क्रिकेट. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सुजल अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू वरती गेला. इथे बाकी हो 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 फ्लम्बिंग झालं होतं. थर्डमॅनचा खेळाडू घेईल की फायलिंगचा खेळाडू घेईल, दोघं थांबले गेले. चेंडू उंचावर असताना शेवटी निर्णय घेतला आणि थर्डमॅनच्या खेळाडू खेळ घेतला आणि इकडे दुसरा गडी बाद होतोय. चला अक्रॉस करा. अक्रॉस करा कंपल्सरी आहे. चला घाई करा प्लीज. प्रत्येकानं मी पाठीमागे लावेल. उत्सव कोटी सारखा जबरदस्त मॅन इन फॉर्म बॅटर आउट झालाय. 2 झटके जबरदस्त दिलेत. काय पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी बघायला मिळाले. ठीक आहे. बघा खेळाडूंना नम्र विनंती आहे की टाइम आउटचा हा देखील नियम आहे. इंटरनॅशनल डीजे थांबा. डीजे डीजे थांबा ना. टाइम आउटचा हा नियम इंटरनॅशनल नियम मध्ये तुम्ही पाहिल्यात. तशी वेळ आणून देऊ नका. 2 गडी जरी बाद झाले ना तर 10 बॅटर हे तुम्हाला बिरसा मुंडा खैरा फटक संघावले बघायला मिळतात. आता बाकी नवीन फलंदाज आलेत. बॅट्समन नेम कल्पेश. बघूया कल्पेशकडे खूप मोठी क्षमता आहे. एक चांगला बॅटर म्हणून नाव कमवलंय. ओहो गुडला स्पॉट गुडला स्पॉट का अॅक्युरेसी बघायला मिळते. परफेक्ट बॉलिंग पॅकेज कसं असावं ना इकडे बघायला मिळते. दोघी संघाची मॅच मोठी होणार आहे. इथे 60 धावा देखील चेस होत नाहीये. 60 धावा खूप मोठ्या धावा मानल्या जातात. कालच्या पहिल्या दिवसातून बघितलं 60-70 धावा झाल्यात ना की तुम्ही निश्चितच मोठा विजय संपादन करू शकता. पुन्हा एकदा आपला पण षटकाचा पुढचा चेंडू. इथे बाकी लेफ्टच्या बाहेर दिशावून चेंडू. चेंडू स्क्वेअर लेगचा गेला. धावपदाचा चार डायरेक्ट हिट बघायला मिळेल का. इथे जोरदार अपील केला त्याला गडी पाच काय फिल्डिंग केली गेली. प्रेमिक राऊत ब्युटिफुल फिल्डिंग ऑफसाइड केलं. डायरेक्ट थ्रो केलं. थोडं चांगलं गॅदर केलं आणि इकडे विकेट बघायला मिळतोय. अजित बघता बघता पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. फलकावर फक्त मला वाटते धावा आहेत त्या 3 आणि 3 गडी बाद झाले. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला SRG पूर्वी इलेव्हन संघाकडनं गोलंदाजी होताना बघायला मिळेल. सर्वप्रथम पहिला हाताळलं ते म्हणजे जतीन मॅन फॉर्म आलेवाडी. त्यानंतर बाकी तुम्हाला साई सापळेश्वर संघाचा गोलंदाज बघायला मिळतोय. ज्याने अपकमिंग 2-3 वर्षामध्ये साई सापळेश्वर हे नाव दणदणीत तुम्हाला बघायला मिळालं. मनीष सारखे गरजेदार फलंदाज तिकडे आपण बघत असतो जो मधला फेर येतोय. आणि यावर्षी साई सापळेश्वरचं मी कौतुक का केलं माहितीये का. लेदरची कोणत्याही पद्धतीची प्रॅक्टिस नसताना वटराईला फायनल मारली. कोणत्याही पद्धतीची प्रॅक्टिस. पण गावाने काय सत्कार केला हो. सुवर्ण महोत्सव त्यांच्या गावाचा महोत्सव असताना LED स्क्रीनवर त्या गावाचे फोटोचे सेशन मेमोरीज कशी विनिंग विकेट तुम्ही हजेर केली, कशी विकेट घेतली, कशी बॅटिंग केली ते क्षणचित्र दाखवली. आणि तब्बल 27 वर्षानंतर लेदर क्रिकेटची फायनल जिंकणारा जो तुम्हाला साई सापळेश्वर संघ बघायला मिळाला. काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करेला. इथे बघा चेंडू डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला एकदा बघायला मिळते. इथे बघा चेंडू क्षेत्रक्षण खराब. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि निघून गेल्या 4 धावांची एक उपयुक्त चौकार आणि महत्वाचा चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. तो म्हणजे बिरसा मुंडा या संघाकडनं धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 7 धावा. तर 2 षटकं संपली. 7 धावा झाल्यात आणि 7 धावावर 3 गडी बाद झालेत. हे म्हणजे बिरसा मुंडा संघाचे 3 धड माफ कर. दुसऱ्या षटकात 3च चेंडू झालेत. जबरदस्त बॅटिंग कल्पेशकडे तुम्हाला बघायला मिळाली. सुपर बॅटिंग क्लास आहे. कल्पेशकडे दर्जा आहे. चांगली फलंदाजी करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची ताकद कल्पेशकडे बघायला मिळते. चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये येतो. पूल करायचा चेंडू त्याच्या पायावर आदळतो. कोणत्याही धाव लागत नाहीये. आणि एका साईडला तुम्ही विचार केला डावखुरा फलंदाजाचं माहेरघर जिथपर्यंत चिनू मैदानामध्ये आहे ना तिथपर्यंत धावा करणे शक्य होऊ शकतं. कारण डावखुरा फलंदाजाला ही माहेरघर बघायला मिळते. हो चिनू देखील बाद झाला. 3 गडी बाद झाले. पुन्हा आता षटकाला पुढचा चेंडू. पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पोहोचतो. झेल होईल का. ओ हो हो इथे बाकी प्रदक्षिणा घातली अंपायरला आणि इथे बघायला घेतला. जबरदस्त विकेट. कारण अनुभव आहे हो. मी कुठून कशापर्यंत पोहोचू शकतोय. जबरदस्त गोलंदाजी बघत असताना इथे बाकी तिसरा विकेट घेतला का इथे.
4 गडी बाद झालेत आणि या षटकात गडी बाद झालेत ते 3. एक विकेट, एक रनआउट आणि पुन्हा एकदा गडी बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी केला. पहिल्याच आपला जो आत्मविश्वास बघायला मिळाला, कारण गोलंदाजी कोणासमोर केली? राकेश प्रभू सारख्या मोठ्या फलंदाजासमोर. इथे जो तुम्हाला आता बाकी आशिष बरोबर आहेत आणि योग्य वेळेवर आहेत, कारण अशा परिस्थितीमध्ये एका जुन्या दांडा खेळाडू येणे गरजेचं आहे. डीजे बघा इकडे स्केल टाकून द्या. जुना दांडा खेळाडू आणि आशिषकडे जी क्षमता आहे. अनेक वेळा आपण युवा बोईसर बॉबच्या संघातून खेळताना बघायला, म्हणजे जेव्हा जेव्हा ओपनिंगला द्यायचा, जेव्हा जेव्हा गडी बाद व्हायचे, आशिषकडे क्षमता आहे आणि तीच गरज आहे की एका साईडला राहून 10 ते 15 धावा काढणे गरजेचं आहे, बघायला मिळतात. हो 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 हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. कॉम्प्लेट लाईन लेट ऑफ साईड ऑफ टाकत असताना पॉवर प्लेची दोन्ही मेंढे तरी ओव्हर संपलीत. मेंढे त्याची पॉवर प्लेची आणि फलकात धावसंख्येला 4 बाद 7. जबरदस्त सुरुवात. अजित काय म्हणाल, कशा पद्धतीची ड्रीम सुरुवात केलं गोलंदाज. आता आपण ड्रीम स्टार्ट बॅटरकडनं बघितलं, पण ही पहिली मॅच आपण ड्रीम स्टार्ट गोलंदाजाकडनं बघायला. 2 षटकं, 7 धावा आणि 4 गडी बाद झालेत ते बिरसा मुंडा संघाचे. गोलंदाजी जबरदस्त आहे आणि संघनायकानं जो विश्वास गोलंदाजाकडे दाखवलाय, किंवा ऍज अ तुम्ही फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी येतात, संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा नेहमी फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी येत असतो आणि ते कामगिरी खूप चांगली राहिली. हा प्रश्न आता असा उभा राहिलाय, इथून येणाऱ्या 4 षटकामध्ये बिरसा मुंडा हा जो संघ आहे तो कमबॅकिंग करेल का? 24 चेंडू त्यांच्याकडे आहेत. 6 षटकांच्या मॅचेस मध्ये ही तुम्हाला संधी असते की पलटवार तुमच्याकडनं होऊ शकतो. चांगली स्टार्ट झाली इज नो डाऊट, परंतु आता आशिष आणि आशिषच्या समवेत चिन्मय आहेत. हे दोन्ही बॅटर चांगले आहेत. इथून त्यांच्याकडे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की संकट काळामध्ये तुम्ही कसे समोर जाल. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, 55-60 पर्यंत पोहोचले, तरी एक चांगली टप्प्यात ते देऊ शकतात. निश्चितच सकाळच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळाली, SRG संघाकडे पार्टनरशिप तुम्हाला, उर्वी 11 संघाकडे प्रेमित आणि मला वाटतं भाग्य यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळाली, भव्यकडनं बघायला मिळाली आणि क्षमता आहे या दोन्ही फलंदाजाकडे बॅटिंग करण्याची. पुन्हा जतीन मार्गस्थ होते. अफरातून गोलंदाजी आतापर्यंत केलाय. ऑफ साईड ऑफ स्टंप, काय रॉक डिलेवारी, जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. असं म्हणतात ना, सकाळी उठायचं फक्त क्रिकेटचं विकेटच समायचं, आईने ताटामध्ये घालण्यापेक्षा ओटावर कसं चेंडू टाकायचं, तशा पद्धतीची गोलंदाजी इकडे जबरदस्त तुम्हाला बघायला मिळते. अपकमिंग यंग टॅलेंट, कुठेतरी पालघरचा क्लास सुधारतो, कुठेतरी पालघरचे गोलंदाज आता बघी चांगला पैकी गोलंदाजी करताना आम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राईट मोदीकडे मारा करतात. ऑफ साईड ऑफ स्टंप, हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. एखाद्या जुन्या हत्याराचं ती धार जी बघायला मिळते, तशा पद्धतीची गोलंदाजी धार बघायला मिळते. कसलेला जुना गडी जसा मजबूत असतो आणि पहिल्याच तगडी चालमध्ये कशा समोरच्या पेहलवान लोळवतो, तशा पद्धतीची गोलंदाजी आज बाकी जतीन नावाचा हा अपकमिंग यंग टॅलेंट आलेवाडीचा गोलंदाज तुम्हाला करताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी या वेळेला आपण बघतोय आणि सध्याच आधुनिक क्रिकेट आहे. दीपकजी, ज्या पद्धतीने आपण बघतोय 11 खेळाडूंकडे ती क्षमता आहे की कधीही ते पलटवार करू शकतात. 4 विकेट गेलेले आहेत. पुढील चेंडूसाठी चिन्मय यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा पावित्र्य होता. चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर्सला, सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या 8 वर स्थिरावले. प्रत्येक रन्स ही खऱ्या अर्थाने बॅटिंग टीमसाठी अनमोल आहे आणि तेवढ्याच धाटणीची गोलंदाजी, एक्युरेसी आहे, लेंथ इन लाईन आहे, मेंटेन केलेली आहे. प्रत्येक चेंडू फलंदाजाच्या रडारपासून थोडासा दूर ठेवला गेलाय. नाही, विकेटही आलेले आहेत. बघूया आशिष परब. इथे मात्र पण बघताय स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते ते दाखवलं आशिषनं, की भले 4 विकेट गेलेले आहेत, माझ्या विकेटचं महत्व भरपूर मोठं आहे, परंतु एज लागलेली आहे, मी आउट आहे आणि मी मात्र जाणार आहे. हे खऱ्या अर्थाने चांगलं क्रिकेट, जसं कालच्या दिवसामध्ये दीपेशने आपल्याला दाखवलं, आजच्या दिवसामध्ये आशिष दाखवत आहे. निश्चितच स्पोर्ट्समन फील्ड असायला पाहिजे. तुम्ही बरीच वर्ष क्रिकेट खेळले, तुमचा तुम्ही आयोजक आहे आणि ती सुरुवात त्याच्याकडे पहिल्यापासून आहे. जेव्हा ते युवा बोईसर मध्ये खेळायचे, सर्वेश खेळायचा, बॉब खेळायचा, ही मंडळी खेळायची, नंतर कुणाल मोहिते हा खेळाडू आजच्या जगामध्ये जबरदस्त आहे. येत्या काळ त्याची बॅटिंग प्रत्येकाला बघायला मिळेल. तो देखील खेळाडू यांच्या संघातूनच पुढे आला. तर प्रत्येकाची स्पोर्ट्समन स्पिरिटची जी तुम्ही भाषा बोलल्यात, ऍब्सोल्युटली कालच्या जो दीपेशने दाखवली, आता बघितली, पण अजून देखील मी म्हणतो ना, 50-55 धावा देखील खूप मोठ्या धावा या मैदानात मोजल्या जातात. क्षमता आहे, कारण अनेक बॅटर या संघामध्ये डकआउट मध्ये अजून देखील बसले. बिरसा मुंडाकडे 10 बॅटर आहेत प्रॉपर. त्याचा 15चा स्क्वॉड तुम्ही जर घेतला तर 10 प्रॉपर बॅटर बघायला मिळतात. अजून देखील 3 बॅटर आहेत आणि हा जो येणारा बॅटर आहे ना, योगेश, योगेशकडे शब्द आहे. कारण अनेक वेळा बघितला अशा अडचणीच्या काळामध्ये योगेशने अनेक वेळा बॅटिंग केला आणि आज खऱ्या अर्थाने पास्तोलचा योगेश आपल्याला बघायला मिळतोय. आणि या फायर पाथच्या खेळाडूकडे ना क्षमता आहे आणि या योगेशकडे निश्चितच क्लास आहे मोठा, की जो या संकटातून बाहेर काढेल.
सगळी गोलंदाजी आहे, हात खोलू देत नाहीये, 5 गडी बाद झालेले आहेत. पूर्णतः या मॅच कडे कंट्रोल ठेवलंय एसआरची उर्वी इलेव्हन संघानं. पहिल्या चेंडू नंतर त्या तिसऱ्या षटकापर्यंत आपलं वर्चस्व, दरारा, लेंथ इन लाईन मेंटेन करणारे एक सांघिक गोलंदाजांनी केलेली कामगिरी. बघूया योगेशकडे क्षमता आहे, तो मात्र स्ट्राईक वरती आपण बघतोय. लेंथ इन लाईन आपण बघतायत, व्हाईट बॉलचा कॉल आहे पंचांकडनं एक्स्ट्राच्या रुपयाने. मात्र फिल्डिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक केलं जाईल की काय घडलंय. परंतु दडपण आहे बॅटिंग टीमकडे. निश्चितच आपण पंचावन्न बघत आशुतोष व्यवहारे, राकेश राऊत, मॅमकॉन शिरगाव हे चांगले तटस्थ पंचावन्न अनेक स्पर्धा कव्हरेज करताना त्यांचं नाव लौकिकास आलंय. चांगले पंचगिरी म्हणून या आखातामध्ये म्हणजे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव घेतलं जाते. थ्रो गोलंदाजांना भीती असते, असे गोलंदाज तुम्ही जर्क करतात त्या गोलंदाजांना खूप मोठी भीती असते. अनेक टुर्नामेंट त्यांनी कितीतरी चक्क चक्क गोलंदाज काढत. सुरुवातीच्या काळात आम्ही डहाणूमध्ये त्यांना आणलं होतं, तिथे 28 गोलंदाज त्यांनी इट्स अ काढले. वाईड बॉल आहे, रिव्ह्यू गमावलेला आहे, ह्याची आपण नोंद घ्या. फिल्डिंग टीम सिंगलने धावसंख्या पोहोचेल ती 9 वरती. कठीण काळ आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा, बिरसा मोठा संघाचा आपण बघतोय. परंतु कहते ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना, किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे. हे क्रिकेट आहे. तेच म्हणतात ना, माणसाचे दिवस कधी बदलतील ते सांगता येत नाही. अशा पद्धतीने पुन्हा यतीन जबरदस्त गोलंदाजी आज आपल्याकडे बघायला मिळाला. ऑफसाईड ऑफ स्टंप यावेळेला बाकी बघूया. सपर्यंत डिलिव्हर ज्याला म्हणतात तशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. इथे बाकी चेंडू जातोय डॉट. आणि खऱ्या अर्थात तुम्ही जर विचार केलात तर 3 षटकं संपली आणि 3 षटकाचं समाप्त फक्त 9 धावा झाल्या. अजित काय म्हणाल, काय गोलंदाजी, परफेक्ट अॅक्युरेसी, लाईन अँड लेंथ मेंटेन करत होताना फलंदाजाला जखून ठेवलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकं संपली आणि आता तिसऱ्या षटकात देखील धावा काढतायत. फक्त 3च्या सरासरीने धावसंख्या होते 9, 5 गडी बाद. कालपासून आपण बघतोय हा सर्वाधिक कमी स्कोर आहे. जर आपण 3 षटकांचा स्कोर बघितला तर सर्वाधिक कमी स्कोर अजूनपर्यंत 9 धावा आहे. 3च्या सरासरीने आपण बघतोय. इथून मात्र आता बिरसा मुंडा संघाचे जे समर्थक आहेत, त्याच्या जे खेळाडू आहेत, त्याचे जे आयकॉनाचे ओनर आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की इथून आपण ड्रायव्हिंग सीटवरती येणार का. निश्चितच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचार. ड्रायव्हिंग सीटवर येणे गरजेचं. आता तुम्हाला कुठेतरी धावा काढाव्या लागतील आणि यतीनची गोलंदाजी मला 2 षटकांमध्ये 4च धावा दिल्यात. हा त्यांच्या वडिलांचा विचार केला. संतोष ठाकूर एक मोठे खेळाडू होते, आलेवडील संघाचे. त्या संघातून त्याने अनेक वर्ष खेळताना रिव्हर्स स्वीप सुरुवातीला पासून खेळताना बघितलेत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली आणि ते करण्याचं कारण कसं आहे, मग तिकडे तुम्हाला प्रेमित राऊत सारखा मोठा जुना खेळाडू बघायला मिळतो, चांगला गायडन्स करतो. स्वप्नील घरत सारखा जुना यष्टीरक्षक तुम्हाला बघायला चालत गायडन्स करतो. आणि इथे जर बघितलं तर तुम्ही, पण मी अशा अनेक वेळा बघितल्यात की शेवटच्या 3 षटकात देखील 50 धावा निघताना पाहिल्यात. आणि मला तर वाटतं तरी 40 निघाल्या आणि 50 धावा जरी झाल्या ना तरी खूप मोठा सामना बघायला. पण काय आहे, इथे बॅटवर बॉल घेतलं पाहिजे. एखादा फलंदाजाला मोठी जबाबदारी घेऊन ते मोठे फटके मारावे लागतील, तेव्हाच तुम्हाला हा 50-55 धावा बघायला मिळतो. आतापर्यंत तुम्ही विचार केला तर एसआरजी उर्वी 11 हा संघाचा दबदबा बघायला मिळतो. येस, चांगलं विश्लेषण आहे. पूर्णतः या मॅच मध्ये कंट्रोल ठेवलाय. कंट्रोल पुढे कसा घेऊन जाता येईल, जे प्रेशर बनवलं ते कसं कन्सॉलिडेट होईल, याचा एसआरजी उर्वी संघ विचार करतोय. तर थोडंसं आपण प्रेशर मध्ये आहे, ते रिलीज कसं केलं जाईल, बॅटिंग टीम विचार करत आहे. आणि आपण बघतोय की जिम्मेदारी जिम्मेदारी आपण बघितल्यानंतर रुई की बोरी की तरह होती, जो दूर से देखने में बड़ी लगती है लेकिन उठाने के लिए जाए तो हल्की. मगर हलकी चीज ही काफी महंगी रहती है. आपण बघितलं ना मोठमोठ्या हलकीचं बघा, एखादा हिऱ्याचा दाणा घ्या, किती हलकं वाटते, पण त्याची किंमत किती मोजावी लागते. तशा पद्धतीने मोठी जबाबदारी. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सुजल मोरे. वाडा बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी केला ह्या गोलंदाजाने. पुन्हा शिकता आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघा बॅटची एज घेऊन जातो. फाईन लेगच्या रिझनला यशचा कॉलिंग धावपदाच्या चांगली कॉलिंग बघायला मिळते इकडे. यश खूप चांगली सेवा करतात आमचे. जेवढं कौतुक करावं, पण आम्हाला विचारायची इच्छा आहे की त्यांना ती टुर्नामेंट खेळायला मिळायला पाहिजे. जी मी वारंवार सांगितली की खरोखर आलेवाडी निशाण तुम्ही लक्ष ठेवा, तुमच्याकडे गोलंदाज नाही आहे. आणि जरी तो समालोचक असला तरी उच्च दर्जाचा गोलंदाज मग तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉट आउट. दरम्यान आपण बघतायत
डॉट बॉल बघायला मिळालाय. पूर्णतः स्कोर थांबला गेलाय, ब्रेक लावला गेलाय. कुठल्या प्रकारचे मोठे शॉट इथे बघायला मिळत नाहीये. चकडून ठेवले गेले. प्रत्येक गोलंदाजानं कार्य खूप चांगलं केलंय. स्ट्राईकवरती पण चिन्मय यांना बघतोय. 9 सेकंडकडे ते योगेश. पुढील चेंडू या वेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. दिशा दिले. भव्य येते वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण. सर आपण कोपरड गावाचा विचार केला तर आज अनेक खेळाडू हे बोईसर प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसत आहेत. पास्तल गावातील अनेक स्टार खेळाडू आपण बघतोय. कालच्या दिवसात देखील 4 खेळाडू पोफळमध्ये बघायला मिळाले. आज देखील पोफळचे 4 खेळाडू आपल्याला या संघामध्ये बघायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. पुढील चेंडू योगेश. इथे व्हाईट बॉलचा कॉल आपण बघताय. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. प्रत्येक धावासाठी झगडावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. जतीन ज्यांनी 2 षटकांच्या 4 धावा दिल्या, तर सुजल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हो हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो डॉट चेंडू. जास्त मार्गस्थ होतोय सुजल. अक्रॉस पद्धतीने खेळला चेंडू गेला डीप लॉंगच्या रिझनला 1 धावा बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती 12. काय गोलंदाजी बघायला मिळालंय. अफलातून एवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं. क्लीन बोर्ड शॉपॉइंट झाला. ऑन साईडला खेळायचं होता. यश आउट वाजता सुपर क्वालिटी देखणी रुबाबदार लाजवाब गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते सुजल या गोलंदाजाची. ठीक आहे. ट्वेल्व रन्स ऑन स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज आपण बघतायत. गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. आणि नवीन आदर्श फलंदाज आपण बघताय. समोर आहे ते योगेश. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 12 वरती. 3च्या सरासरीने 12 धाबा आहेत. अमोल गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. करण आहेत. करण पाटील षटक क्रमांक 5 घेऊन 12 धावा स्कोर कार्ड वरती पूर्णतः जखडून ठेवलंय. समोर योगेश. खूप चांगल्या पद्धतीचं फील्ड अरेंज केलं गेलंय. लॉंग ऑफ डीप स्वीपर कव्हर्स. परफेक्ट लेंथ इन लाईन यावेळेला आपण बघतायत. चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट केला होता विकेट किपरनं आणि तिथे मात्र वॉर रूम मध्ये पाठवलं. एक्झॅक्ट काय घडलं योगेश पण बघताय. स्ट्राईक वरती होते. पंचांकडे मात्र निर्णय बघताना स्वप्नील डायरेक्ट हिट करतायत टेस्टच्या मागून. नॉट आउट. चांगला हिट होता परंतु योगेशने सावरलं स्वतःला.
करण पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. योगेशकडनं भरपूर अपेक्षा असतील संघाला. पुढील चेंडू प्रतिम अँगलने गोलंदाजी हाताळताना आपण बघतोय. पंच या ठिकाणी बघतायत वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. कदाचित गोलंदाजी ट्रॅकवर असताना त्यांच्या समोर आले असतील, त्यामुळे नक्कीच त्यांनी रेफर केलंय, रिव्ह्यू मागितलं की नक्की काय घडलंय या चेंडूवरती. कारण चांगली गोलंदाजी हाताळताना पोफरनच्या नावाला चार चांद लावताना अनेक पोफरनचे खेळाडू आपण कालच्या दिवसाही मध्ये बघितले, आजही आपण बघतोय. पूर्णतः जखडून ठेवले, धावा येत नाहीये, डॉट बॉल जात आहेत, प्रेशर पूर्णतः कन्सॉलिडेट झाले. व्हाईट बॉल 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पोहोचतंय 13. पुढील चेंडू योगेश ऑन स्ट्राईक. हो, या वेळेला खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू जातोय सरळ कव्हर पॉइंट मध्ये. भव्य मात्र येत आहे तदबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने चेंडू झालाय आणि स्वप्नीलचा प्रॉपर जर गॅदर झाला असता रिझल्ट वेगळा असता. असंख्य दोन्ही आकार घेताना पोहोचते ती 15 वरती. प्रत्येक रनसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केले SRG उर्वी 11 संघानं. अनुशासन काय असतं, एक डिसिप्लिन काय असतो, याचं एक उत्तम उदाहरण या मॅच मध्ये पेश करताना 15 वरती जखडून ठेवले, जोपर्यंत षटक क्रमांक 5वं मार्गस्थ आहे. आणि करण गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना आणखीन एक दर्जेदार चेंडू आपण बघतायत. योगेशला मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. विकेट या ठिकाणी जाताना गॉन. आणखीन एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक 7वा आपल्याला बघायला मिळतोय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघूया आदर्श आणि आदर्शच्या सोबतीने नौसाकींकडे बॅटर नेम. चांगली गोलंदाजी करण पाटील, प्रभावित करणारा स्पेल. पुढील चेंडू एक चांगला चेंडू अक्रॉस द लाईन, पाटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला. निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णतः प्रेशर मध्ये बॅटिंग करताना आपण बघतायत आणि जो रन्स वरती अंकुश ठेवला गेलाय किंवा जी डिसिप्लिन बरी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, वाखाणण्याजोगी प्रशंसेस पात्र अशी गोलंदाजी आहे. 5वा चेंडू करण वाईड बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल, पोचते ते म्हणजेच 16 वरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती. इथून मात्र फक्त एक्स्ट्राच्या रन्स भरपूर येत आहेत, आठमधनं धावा येत नाही. टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग घेतली आणि तदनंतर फलंदाजांना थोडस नाराज केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. बिरसा मुंडा खैरापाडा संघाला थोडस चकडून ठेवले गेले. SRG उर्वी 11 संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. यावेळेला लेमन कट प्रेमित आहे तिथे. एकदम परिपूर्ण आपल्याला बघायला मिळेल. सिंगलने धावसंख्या पोहोचते 17. प्रेमित राऊत गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळताना एक कूल माइंडेड खेळाडू म्हणून सातत्याने वलंकित राहिलाय. आणि जेव्हा वेळ मिळत असतो किंवा जेव्हा गरज असते तेव्हा संघाच्या मदतीला धावून येणारा एक
अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने कामगिरी करणारा प्रेमित गलीमध्ये फील्ड करताना आपण बघतोय. तर न्यूमॅन बॅटिंगसाठी आलेले आहेत. पुढील चेंडू. हो, इथे अप्रतिम शॉट सिलेक्शन आहे, परंतु खेळाडू तिथे सज्ज झालाय. लॉंग ऑफ रिझर मध्ये फलंदाज बाद. 8वा धक्का बिरसा मुंडा खैराबाडा संघाला लागताना आपण बघतोय. सनी उमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढील चेंडू अमोल यांचा. ओ, स्लॉट मध्ये चेंडू होता, थोडस पुढे खेळवलाय. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना अमोलने प्रभावित केले. असं मी म्हटलं की पालघर तालुक्यातील क्रिकेटमध्ये आता पोफरेड नाव हे पुढे येताना दिसतोय. अनेक वर्ष दांडी गावानं आपला अप्रतिम खेळ दाखवला. पास्ताल असेल, विभागातील आपण बघतायत, मुरुळी असेल, बेटेगाव असेल, बिरबाडी असेल, सरावली असेल, या भागातील प्रत्येक गावानं आपला क्लास दाखवलाय. आणि आता मात्र आपण बघतायत पोफरणचे खेळाडू सातत्याने वलंकित राहताना. पुढील चेंडू. यावेळेला आपण बघतायत ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला. अनेक वर्ष निलेश फायटर संघानं मात्र आपला क्लास दाखवत तारापूर ला सातत्याने पुढे घेऊन गेलेले आहेत. परंतु इथे मात्र रेफर केलं जाईल थर्ड अंपायरकडे की काय घडलं एक्झॅक्ट. आपल्याकडे आधुनिकता आहे, कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होऊ नये म्हणून चेक करण्यात येईल. आणि आमचे विशाल नाईक सर या ठिकाणी चेक करतायत की सेकंड रन पूर्ण झाली आहे की नाही. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय चांगला अटेम होता सेकंड रनचा. चांगला बॉल कॅरी केला आणि तदनंतर डायरेक्ट हिट बघायला मिळतोय. आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. ओयुटी आउट. फलंदाज बाद. आदर्श माघारी परतताना धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 20 वरती 20. कालचा आणि आजचा दिवस जर आपण बघितला, मॅचेस भरपूर झालेले आहेत, परंतु प्रथम बॅटिंग करताना हा संघ थोडासा बॅकफुटवरती राहिलाय. संघनायकानं घेतलेला निर्णय टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे आणि ती बॅटिंग करताना थोडासा बॅकफुटवरती संघ आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. षटक क्रमांक अंतिम आहे. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला, सरकार 11 विपक्ष निलेश फायटर पण टॉस कडे वळणार आहोत. थोडस दोन्ही संघाने कॉपरेट करा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह होताना आपण बघतायत. समोर अमोल आहेत. 20 वरती 9. ओ, आणि इथे मात्र षटकाराने आगाज करतायत. फलंदाजाचं नाव निखिल. खूप चांगली शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळते. 26 धावा झालेले आहेत. हा त्यांचा षटकार हे सांगून जातोय की सध्याचं क्रिकेट एवढं ग्लॅमर झालेलं आहे, आधुनिक झालेलं आहे की अंतिम खेळाडूही षटकार मारू शकतात आणि ते करून दाखवलंय त्याने. बॉल द्यायचा आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती.
धावसंख्या 6 फ्लाय होताना 26 वरती पोहोचते. 26 देखील संधी मिळाले शेवटच्या षटकामध्ये का असू दे, परंतु आम्ही आमचा क्लास दाखवणार. हे दाखवताना सचिन सचिन ओझा आपण बघतायत. पुढील चेंडू. ओ इथे आपण बघतायत वाईड बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 27 वरती पोहोचलाय. सचिन ओझा जबरदस्त स्टार्ट देत आहेत. एक चांगले गोलंदाज आहेत. हा बॉल तयार होताना 27 झालेले आहेत. मॅच बॉल आलाय. इथून सचिनचा इंटेंट क्लिअर आहे. जरी ऑल आउट झाले तरी हरकत नाही, कारण प्रथम बॅटिंग करताना धावा आम्हाला हव्या आहेत आणि त्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालाय. हो, चांगली दिशा दिली आहे. इन टू द गॅप मध्ये नो चान्स एनी फिल्डर. गली रिझन मधनं येतोय चौकार आणि धावसंख्या 31. 31 वरती पोहोचलाय. 2 मध्ये 10 धावा. सचिनचा इरादा पक्का धावा बनवण्याचा आहे आणि जे नियंत्रण मिळवलं होतं सरचे उर्वी 11 संघानं मागच्या 27 चेंडूवरती त्याला थोडस दिशा देण्याचं काम किंवा त्याला थोडस त्या मोमेंटमला ब्रेक करण्याचं काम हा सचिन करत आहे. चांगली बॅटिंग. 31 वरती स्कोर कार्ड सरकले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 41 झालेले आहेत. बॉल सॉरी 31 झालेले आहेत. 31. पुढील चेंडू घेऊन पुनश्च अमोल. इथे आपण बघतायत डॉट बॉल. अंतिम चेंडू असणार आहे. वाईट साठी रेफर केलेला आहे. पंच आपण चेक करा. बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. सचिन आमच्या मुख्य मंचावरती आपण बघतायत संदीप 5 चेंडूमध्ये 28 धावांची ज्यांनी विस्फोटक नॉक ज्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. इट्स अ फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी. अंतिम चेंडू. 31 वरती स्कोर सेव्ह ऑन आहे. लॉस ऑफ 9 विकेट. याच्यानंतर सरकारी 11 विपक्ष निलेस फायटर. हो हो हो, गुड शॉट. सचिन मात्र फिल्डर साईल होते तिथे. 32 झालेले आहेत. 33च टार्गेट समोर सेट केलं गेलंय. वळू आपण टॉस कडे. तिथे मात्र प्रीतमची आपल्या समोर जोडतील. आशिष जी कडू साहेबांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभर्सने टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आशिष पाटील.
आशिष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला या ना दोन्ही टीमचे कॅप्टन सरकार 11 आणि निलेश फायटर. निलेश फायटर लगभग बाजूलाच आहे, अतुल आहे, आलेला आहे. सरकार सरकार 11 कॅप्टनला पाठवा. यस टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. अगदी नेक्स्ट मॅच टू ऑर डाय. जो संघ विजयी होईल तो मात्र या स्पर्धेमध्ये आपला आव्हान टिकवून ठेवेल आणि जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी या वर्षाचा प्रवास इथेच थांबला जाईल. एक बाजूला सरकार ब्रेटेगाव, दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. अतुल आहे ना? यस तन्मय खिणी. सरकार बेटेगाव टीम कडून कॅप्टन पाहायला मिळतो आणि जयेश निलेश पाटील टीम कडून. आशिष सरांच्या शुभ असते. टॉस चॉईस पाहिजे की यस कॉल सरकार टीमचा. टेल आणि टेल. आशिष सरांना मी विनंती करेन आपण आदरपूर्वक बसवून घ्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. काय घेणार टॉस जिंकली? खऱ्या अर्थाने टॉस विन करून आता बरेच टीम बॅटिंग घ्यायला लागलेत. टार्गेट चेस करणं अवघड आहे. किती दबावाचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 60 ब्लास्टर प्लस जगायचा प्रयत्न करू. मागची मॅच अटीतटीची मॅच. काय म्हणा जितूच्या त्या फटक्याबद्दल? तिचा शॉट मारून मॅच पूर्ण गेले आपल्याला. बसला तर 1-2 बॉल शिल्लक करून जिंकतो. वेळेवर तुझा देखील विकेट गेला. राकेश प्रभू स्वतःला बॅक केलं होतं, थांबलं होतं. हा निर्णय बरोबर का चुकीचा? काय म्हणा? त्याला पण मारायचं होतं. आता काय करणार, पण बॅटिंग होती एवढी. बेस्ट लक देतोय अगदी या मॅच साठी. इथे आपण बघू शकता टॉस विन केलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग आलाय वाटेला, मनासारखा का मनाविरुद्ध? अगदी बघायला गेलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जितक्या पण मॅचेस झाल्या त्या मॅच मध्ये पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने विन केलाय. 70 प्लस झाल्यावर मॅच विन होतात. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावाच्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करतो त्यांना. डुअर डाय आहे. खऱ्या अर्थाने डुअर डायचा प्रेशर असतो. कोणते असे खेळाडू आहेत ज्याच्याकडून अपेक्षा होती की चांगली कामगिरी झाली नाही? सगळे बेस्टच आहेत. सगळ्यांचा बेस्ट टीम मध्ये काही चेंजेस? बेस्ट लक अगदी तुमच्या टीमसाठी. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊया. टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, टॉस विन केलाय बेटेगाव सरकार टीमने आणि धाडसीचा निर्णय घेतलेला आहे. ओपन बॅटिंग करतील आणि आमंत्रित केलंय फिल्डिंग साठी निलेश पाटील टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. अगदी मॅच ऑन होत आहे. सेकंड फेरीला होत आहे सुरुवात. चला टार्गेट सेट केले गेले ते म्हणजे 33 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. पहिलं षटक घेऊन चिनू विक्रांत. तर समोर आपण सुजलला बघतो नॉन कडे ते प्रेमित. सुंदर क्रिकेट. 33 टार्गेट असताना लो स्कोरच्या मॅचेस नेहमी आपण बघतोय की सर्वांच्या नजरा वेधून घेणाऱ्या ठरतायत. परंतु इथे काय हा एक प्रश्नचिन्ह आता मनाच्या हृदयामध्ये एक निर्माण होतोय की नक्की ह्या मॅच कडे बिरसा मुंडा संघ कशा पद्धतीने बघतोय आणि डिफेन्स करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार का? काय असेल त्यांची स्ट्रॅटेजी? सहजासहजी मॅच देतील की या ठिकाणी प्रयत्न करायला लावतील? पहिला चेंडू वाईट बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्टार्ट झालाय. थोडासा बँक बॅलन्स कमी आहे आणि धावांचा त्याच पद्धतीने धाबा खर्च करावे लागणार आहे. सुजल आहे. मागच्या मॅच मध्ये तितकासा प्रभावशाली बॅटिंग झालेली नाही. ह्या मॅच मध्ये बघूया. पहिला चेंडू टॉड आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. 33चं टार्गेट जरी समोर असलं तरी क्रिकेट आहे. कहते की बूंद बूंद से सागर भरताय. त्याच पद्धतीने प्रयत्न करावा लागणार आहे. या ठिकाणी बेट केलं, वॉच केलं आणि बॅटला सरळ खेळत पाठवलंय चेंडूला. जातोय चेंडू डीप पाकवट पॉइंट मधनं येतोय चौकार. सुजलचा खूप चांगला स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय. पाकअप द गुडलँड चेंडू तो थोडासा टॉस झाला आणि त्याचा फायदा उचलत चेंडूला खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. कट शॉट. धावसंख्या 4 आणि पुढे जाताना 5 धावा. पुढे चेंडू
या ठिकाणी बेट केला, पुढचा अटेम आहे, संधी आहे. ओ माय गॉड, एका हाताने झेल घेत सुजयच्या खेळीला लावतोय पूर्ण विराम, फुल स्टॉप, विकेट गॉन. अगदी कॅचचा विचार केला ना तर विश्वास बसला नाही कोणालाही. कारण की फक्त हात टाकला आणि बॉल हाताला चिपकून गेला असं म्हणायला हरकत नाही. आदर्श घरात पाहायला मिळतोय आणि सुजल मोरे बॅक टू डगआउट. टार्गेट अगदी छोटा आहे, 33 धावेचं. या स्पर्धेमधला सर्वात छोटं टार्गेट येस पाहायला मिळेल. आणि विश्वास तू म्हटला ना की विश्वास हे असा वृक्ष आहे, तो जमिनीवरती नाही उगत, तो हृदयामध्ये उगत. आणि जेव्हा विश्वास तुमच्या हृदयामध्ये उगवलं ना की तुम्ही दुनियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तुमचं अस्तित्व तुम्ही टिकवणारच. पहिला धक्का लागलाय, धावसंख्या 5 असताना भव्यला थोडस प्रमोट केलंय. हा भव्य क्लास 1 खेळाडू ऑलराऊंडर आहे. जरी या संघामध्ये त्याला गोलंदाजी भरपूर आहेत, गोलंदाज भरपूर आहेत म्हणून संधी मिळणार नाही, परंतु भव्यकडे ती क्षमताही आहे. बघूया भव्य स्ट्राईक वरती आपण बघताय छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे. एक चांगलं क्लेव्हर क्रिकेट दाखवण्याची सुवर्ण संधी त्याच्या दालनामध्ये उभी आहे. समोर विक्रांत सारखा गोलंदाज आहे ज्याने एक ब्रेक थ्रू दिलाय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे बघायला मिळत आहे. बघूया, तयार. हो, बॅकफुटला जाऊन काय जागा बनवली, पिच केलंय, परफेक्ट शॉट सिलेक्शन. की भव्य यांचा क्लास आहे. येणारा काळ प्रीतम हे सांगतोय की पोखरण गावचं क्रिकेट पालघर जिल्हा नक्कीच चांगल्या पद्धतीने बघेल. येस, भव्यनेच नाही तर गोलंदाजीमध्ये अमोलने देखील इम्प्रेस केले, करणने देखील इम्प्रेस केले. काल हर्षल होता, प्रथमेश मोरे. खूप चांगली टीम तयार होत असताना गावची असं म्हणायला हरकत नाही. आणि हा युवा खेळाडू अजून तर मोठं क्रिकेट खेळायचं त्याला, जिथे मात्र ही सुरुवात आहे त्याची या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 झाले स्कोर कार्डवर. 23 पाहिजेत आता जिंकण्यासाठी. छोटं आव्हान, पहिली बॅटिंग घेण्याचा निर्णय. सुरुवातीला झटके देखील पाहायला मिळाले आणि कुठे ना कुठे फसलाय. बघूया, विक्रांत आहेत आणि निर्णय चुकल्यानंतर तुम्हाला थोडस त्याच्यातून शिकायलाही मिळतं. पुढील चेंडू, प्रेमी अल्टी पल्टी फॅन्सी शॉट, चेंडू लॉंग स्टॉप मध्ये जातोय, चौकार. 4 धावसंख्या पुढे जाईल आणि पोहोचते 14 रन स्कोर कार्ड वरती. 14 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. 33चं टार्गेट आहे. इथून आपण बघितलं 19 धावांची अजूनही गरज असणार आहे. 14 धावांचा एक षटक आहे. पहिला धक्का जरूर लागलाय. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन बघतोय आपण. षटक क्रमांक 2 आणि नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतील. तर जेवढं प्रशंसा करावी आपल्या बेटेगावच्या या भव्यच्या प्रांगणाची तेवढं कमी आहे. हिरवल पूर्णतः बघायला मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रीडा नगरी म्हणून सातत्याने पालघर जिल्ह्याचं लक्ष वेधणारी ही क्रीडा नगरी आहे. काय म्हणा? नाही, नक्कीच. फक्त बीपीएलच नाही, कोणतीही स्पर्धा असो या मैदानावर ती लक्ष वेधणारीच असते. हे ऑर्गनाइज असते बेटेगावचं. आणि नेहमीच छत्रपती संभाजीराजे मैदानावर एक उच्च कोटीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरमध्ये 14 झालेत गोलंदाजी मार्कवर. सचिन डाव्या हाताचा गोलंदाज, भव्य क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवलाय. विशाल मयेकर तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल आलाय. जिथे आपण बघू शकतात की मजबूत पकड आहे या मॅचवर. 2 टीम आतापर्यंत पाहायला मिळाल्या क्वालिफाय होताना, सुपर 8 मध्ये जाताना. काल पहिली टीम ड्रीम 11 सरावली, दुसरी टीम ईशान 11 आल्लेवाडी. आणि इकडे चित्र दिसतंय की पुढे SRG उर्वी 11 जाणार. डॉट बॉल येते. डॉट बॉल बॅक टू बॅक आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन आपल्या बोटातील जादू दाखवत आहेत. लेफ्ट आर्म लेग ब्रेकची गोलंदाजी आपण बघतोय ती चांगली बघायला मिळत आहे. सलग 2 डॉट बॉल भव्यच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू एक वेळेला ऑन साईडला खेळताय. सिंगल साठी एक धाव परिपूर्ण होईल. 15वा स्कोर कार्ड जाते. आणि या मैदानाबद्दल आपण बोलत होतो. या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला इथून बोईसरसाठी किंवा बाय रोड जायचं असेल तर जवळच आहे, म्हणजे तुम्हाला लांबचा प्रवास करायला लागत नाही. त्याच्यामुळे ग्राउंड खऱ्या अर्थाने आकर्षणाचा केंद्रबिंदू सातत्याने बनताना आपण बघतोय. इथून सुविधा भरपूर उपलब्ध आहेत. प्रीतम, यस, प्रत्येक गावामधल्या मैदानाचा विचार केला ना तर सुरुवातीला इतका क्रिकेट प्रोफेशनल देखील झाला नव्हता जितका आज झालेला आहे. त्यामुळे तितकी मेहनत घेताना देखील गावकरी पाहायला मिळत नव्हते. परंतु आताचं क्रिकेट बदललंय.
प्रत्येक जण आपलं मैदान अगदी व्यवस्थित आणि नीट जपून वापरून आणि त्याचं चांगली सुरक्षा घेतली जाते. खेरापाड्याच्या मैदानावर येताना पाहिलं मी बिरसा मुंडा मैदान. अगदी दुपारच्या सत्रामध्ये देखील तिकडे पाणी शिंपण्याचं काम सुरू होतं. म्हणजे त्यांची देखील प्रयत्न आहेत की हिरवळ येणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. तुम्हाला काळ जसा बदलतोय तसं तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. आपण आपला पेहराव जो आज शर्ट पॅन्ट वापरतोय तो आपला पेहराव नाहीये, परंतु सुटेबल वाटलं म्हणून आपण तो यूज केला आणि आज आपला तर अधिराज्य म्हणजे त्याच्यावरती आपण गाजवतोय की ती एक जीवनाची एक भाग झालेला आहे. तसं आहे. आता क्रिकेटच्या मैदानामध्ये ग्रास हे प्रत्येकाला हवं असतं. तिथलं नेत्रसुख म्हणा किंवा तिथलं जो चांगला भाग म्हणा, आउटफील्ड म्हणा ती चांगली कशी होईल, ओ गुड शॉट, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं. हा भव्यचा क्लास आहे, रिस्ट मधली पॉवर आहे आणि चेंडूला खेळताय सरळ. पंच सांगतील चौकार की षटकार आहे. 4 धावा, तर धावसंख्या 4 ने पुढे जात पोहोचतोय 22 वरती. 11 धावांची गरज आहे, परंतु भव्यचा क्लास आज बघायला मिळत आहे. आणि SRG उर्वी 11 संघाकडनं धावा थोड्याशा कंट्रोलमध्ये आहेत. त्या धावा अचीव्ह केल्या जातील. भव्यने जेव्हा संधी त्याला दिली त्या संधीचं त्याने सोनं केलं, त्याचा क्लास दाखवला. तदनंतर त्याने सांगितलं की आता याला आणखीन पुढे पाठवायचं आहे. जे सजित सर बघायला गेल्यानंतर फिल्डिंग करताना आपल्याला आशिष परब पाहायला मिळतोय. आणि यानंतर भावेश पटेल आपल्याला पाहायला मिळणार. आशिष परबच्या टीमने देखील टॉस विन केला, बॅटिंग घेतली. भावेश पटेलच्या टीमने देखील टॉस विन केलाय, बॅटिंग घेतलंय. आता ही पहिली टीम पाहायला मिळाली जिथे मात्र चेस झालेल्या धावा कमी धावा राहिल्या. 70-75 जमवल्यानंतर खेळ बदललेला दिसतोय, तेव्हा मात्र डिफेन्स झालेले आहेत. परंतु या धावाच कमी राहिल्या, 32च बनल्या. येस, बघूया त्यांचा बॅटिंग करणं. आता जी फिल्डिंग करते बिरसा मुंडा संघ थोडंसं बॅटिंग करताना मागे पडला. आता सरकारी 11 न तो निर्णय घेतला की मी बॅटिंग करू. प्रेमित आपला नॅचरल खेळ दाखवताना एक उत्तुंग षटकार रिव्हर्सचा पूल बघायला मिळत आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती म्हणजे तब्बल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. काही निर्णय तुमचे चुकतात, काही निर्णय तुमचे यशस्वी होत आहेत. चांगली बॅटिंग प्रेमित करताना आपल्याला बघायला मिळतात. तर जो त्यांचा नॅचरल खेळ आहे तो इथे ते खेळताना बघायला मिळत आहेत. यावेळेला चेंडूला खेळतायत लॉंग लेग रिजन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते 29. 4 धावांची गरज आहे. सुपर 8 मध्ये तिसरा संघ ह्या विजयश्री नंतर आपल्याला समजणार आहे की तिसरा संघ कुठला. कालच्या दिवसामध्ये आलेवाडी आणि फ्रेंड सरावली संघानं सुपर 8 ड्रीम 11 सरावली आणि ईशान 11 आलेवाडी संघानं सुपर 8 मध्ये जागा बनवली होती. ओ यावेळेला मिस्टर भव्यच्या बॅट मधनं येतोय भव्य षटकार आणि मॅच फिनिशर म्हणून हा युवा खेळाडू आपल्याला भोईसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुढे येताना बघतोय. हार्डलक बिरसा मुंडा संघ आणि अभिनंदन असेल SRG उर्वी 11 संघ. तिसरा संघ आज आपल्याला बघायला मिळतोय जो सुपर 8 मध्ये दाखल झालाय. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया दीपकजी यांचा गोड आवाज आणि त्यांच्या समोर असतील आमचे प्रीतमजी. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. येस डीजे मास्टर. येस